पंढरपूर तालुक्यातील गुरुसाळे येथे भाजपच्या सभेदरम्यान रामभाऊ गायकवाड यांनी प्रश्न विचारताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली। गुरुसाळे येथे भाजपा, शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारात आयोजित सभेत मराठा आरक्षणाविषयी प्रश्न विचारल्याने मराठा आरक्षण कृती समितीचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। याबाबतची फिर्याद गायकवाड यांनी तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। माढा मतदारसंघांतर्गत गुरुसाळे येथे गुरुवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास महायुतीचे उमेदवार नाईक निंबाळकर यांची प्रचार सभा झाली। उमेदवार नाईक निंबाळकर हे भाषणासाठी उभे राहिले असताना रामभाऊ गायकवाड यांनी त्यांना मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आणि आरक्षणासाठीच्या आंदोलनादरम्यान समाज बांधवांवर दाखल असलेल्या 14,792 गुन्ह्यांबाबत आपली काय भूमिका आहे असा प्रश्न विचारला। यामुळे निंबाळकर यांच्या समवेत असलेल्या 3 ते 4 इसमांनी गायकवाड यांना पकडून शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली असे गायकवाड यांनी फिर्यादीमध्ये नमूद केले आहे। मी मराठा आंदोलनात असल्यामुळं मी विचारलं बाबा उमेदवार रणजित नाईक निंबाळकरांना विचारलं तेव्हा आमच्यात 13,792 पोरांमध्ये तुम्ही गुन्हे दाखल केले। दुसरा विषय, तुम्ही आमच्या मराठा आंदोलनात ज्या वेळेला 44 आत्मबलिदान त्या पोरांचं काय आणि आमच्या लोकांना तुम्ही जे आंदोलन करणाऱ्या लोकांना तुम्ही खोटे गुन्हे दाखल केले ह्याच्यावर तुम्ही काय बोलणार आहे का? तसं बोलत असताना त्यांची लोक आली, 7-8 लोक असणारी, आणि मला गक्षराला धरलं, बाहेर ओढत आणलं आणि मला जीव मारले। तुम्ही मुख्यमंत्र्याला असं त्रास दिला, असं केलं म्हणून तुम्हाला आम्ही जीव मारू, असं झालं। एवढा टाइम करून तुम्ही वारंवार डीजीपीला असा त्रास देतात। ती आमदार आमची लाईट गेली की आणि ती तिथं लाईट छोटीच होती, ती दाबत मला खाली आणले। मग आता ह्याच्यात असणार पोलिसाच्या काय त्यातलं शासकीय कॅमेराच असतो का, त्यात असणार। मग त्यातलं एक कॅमेरा आमच्या पोराने फोटो काढला, त्याचा मोबाईल हिसकावून घेतात पोलिस। पुढील तपास हवालदार चव्हाण करीत आहेत।